नाशिकमधील आयटी कंपनीमध्ये धर्मांतर प्रकरण आणि अमरावतीमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच दुसरीकडे जालन्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 11वी शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। तरुणीची ओळख लपवण्यासाठी आरोपींना बुरखा घालून तरुणीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी बिहारच्या साहिल अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे। त्याच्या विरोधात अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल झालाय। साहिल अन्सारी नावाच्या आरोपीनं मुलीची ओळख पटू नये म्हणून रस्त्यावरून येता जाताना तिला बुरखा घालायला लावत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पोलीस सगळ्या बाजूने तपास करतायत। माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि त्यांनी आत्महत्या करण्याची पण धमकी दिली की मग संबंध ठेवले नाही तर, म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे। आणि कोणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचं असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे। आपण आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।